भरा
महायोगपीठतटे भीमरथा वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्नं परब्रह्मलिङ्गम् बसे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन विश्वपत्याति हेतवे तापत्र विनाशाय विसरू नका वाजू तुम्हाला श्री कृष्णाय वयं नमः। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सर घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगद्वंदनी जगतमान्य देवनिवासी तुकोबाराय यांचा चार चरणाचा सावध करणारा भंग सभेसाठी निवडलाय। औचित्यही तसंच वैकुंठवासी श्रीधरदादा विठोबा काळे यांच्या कुटुंबियाच्या माध्यमातून त्यांचे 3ही पुत्र 5ही कन्या या कुटुंबाच्या उपकाराची परतफेड जगाच्या मालकाने सामर्थ्याने सांगावं पुत्र प्राप्तीच याच्यासाठी असतंय। बापाला मोक्षापर्यंत पोहोचवायचं काम पुत्राचं असतं। शास्त्र सांगतं पतनात त्रायती इति पुत्राः जे बापाला पापातनं वाचवतोय नरकातनं वाचवतोय मोक्षापर्यंत पोहोचवतोय तो पुत्र आहे। जे बापाचं सामर्थ्याने केलेला जेवढा काही निष्ठेचा संप्रदायाचा भजनाचा कार्याचा संसाराचा वाटा असेल तो सांभाळतो। आजच्या पिढीला हे कळलं पाहिजे की नेमकं पुत्र याचा अर्थ काय असतो। बापाने जेवढं काही कमवलंय ते वाढवायची ताकद नसेल तर कमीत कमी सांभाळायची तरी ताकद असेल। तुकोबा सांगतात हे माझं नाहीच आहे माझ्या वडिलांची मिरासे गा देवा तुझी चरण सेवा साधा आणि ताकद असते। आता श्रीदादांचाच विचार केला तर नावच गोड त्यांच्या वडिलांचे नाव विठोबा विठोबाचाच अवतार श्रीधर की नाही। एक कलियुग एक द्वापार योग विठोबा श्रीधर कृष्ण राम शिव सगळे एकाच माझ्या पांडुरंगाचे रूप। त्या काळानुसार जरी शिक्षण नाही घेता आलं तरी सुद्धा शिक्षण नसताना सुद्धा आपल्या संपत्तीचा वाटा जो काही आपल्या बापाने आपल्या खांद्यावर टाकला जो विठोबा दादांनी श्रीधर दादाच्या खांद्यावर टाकला पुत्र कोणाला म्हणावं याचा आदर्श स्वरूप आपण त्यांना मानू शकतो। ज्यांच्या वडिलांची संपत्ती 2 एकर आहे त्या श्रीधर दादाने त्या जमिनीला 75 ते 80 एकर केलं हे पुत्राचं काम असतं हे लेकाचं काम असतं। त्यांनी त्यांच्या वडिलांची संपत्ती वाढवली यात नवल नाहीये त्यांनी त्यांच्या वडिलांची संस्कृती टिकवली हे नवल आहे।
नाहीतर 8-8 लेकरं सांभाळायची म्हणजे सोपी नाही ना. आता तुम्हाला जॉईंट फॅमिली बघायलाही भेटणार नाही, एकत्रित कुटुंब व्यवस्था तुम्हाला बघायलाही भेटणार नाही. एवढ्या सगळ्या लेकरांना चांगले संस्कार देऊन त्यांना चांगलं आपल्या पायावर उभं करून त्यांच्या संसारामध्ये त्यांना स्थिर करून जगाच्या मालकाच्या चरणावर आपला देह सोडावा आणि त्याच पवित्र आत्म्याच्या चिरकाल शांतीसाठी नामचिंतनाचा थाटलेला हा गोड अट्टहास. काय तुकोबराय गोड वर्णन करतात मला सांगा. संतांचं बोलणं म्हणजे अर्थात जीवाला धीर देणारं असतात. तुम्ही म्हणाल असं काय म्हणतात ताई, तुकोबा म्हणतात कोण दिवस येईल कैसा. याचा अर्थ तुकोबराय घाबरवतात असं नाहीये. तुकोबराय बिलकुल घाबरवत वगैरे नाही. संत कधीच घाबरवत. कायम लक्षात ठेवा माझं एक वाक्य, ज्या दिवशी तुम्हाला मरणाची भीती वाटणार नाही त्या दिवशी समजायचं संतांची खरी कृपा झाली. कारण कालही आम्हाला घाबरवू शकत नाही. कारण जो वैष्णव आहे, जो वारकरी आहे, आता वैष्णव कुणाला म्हणावं, बाह्यांगाने विचार केला तर तुळशी हार गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांच्या. आणि अंतर्मनाने विचार केला तर वैष्णव जण तो तिने काही आहे, पीड पराई जाणी जे. ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतोय तो वैष्णव आहे. त्याच्या कपाला चंदन, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो वैष्णव आहे. आणि जो 20+9 असे 29 उपवास वर्षात करतो तो वैष्णव आहे. मी सांगितलं आता कोणते बघा, 5 पर्व आहे त्याच्यात. वामन जयंती, नरसिंह जयंती, रामनवमी, गोकुळाष्टमी आणि थोरात थोर महाशिवरात्री. हे 5 पर्व वैष्णवाने पाळलेच पाहिजे. आता 5 गेले, राहिले 24. किती राहिले? 24. आता कोणते 24 उपवास वारकऱ्याला करावे लागतात? 12 महिन्याच्या एकादशी. किती झाल्या? 15 एक एकादश. महिन्याच्या किती? 2. मग 12 महिन्याच्या किती? 24. म्हणजे वर्षातल्या 24 एकादशी. आणि मी सांगितलेले आता 5 पर्व, वामन जयंती, नरसिंह जयंती, रामनवमी, गोकुळ अष्टमी आणि मोठ्या थोरातला थोर पर्व महाशिवरात्री. हे 5 पर्व आणि हे 24 एकादशी केल्या की त्या वैष्णवाला परिपूर्ण मानलं जातं. म्हणून तुकोबा सांगतात मला ज्ञात आहे, नाही काही जमलं तरी व्रत करा एकादशी. तूच वैष्णव आहे ना. आम्ही जर तुझे दास म्हणून घेतोय स्वतःला तर आम्हाला काही नियम माहीत असले पाहिजे. हे कसं असते ना, संसार असो नाही तर परमार्थ, त्यागाशिवाय मिळत काहीच नाही. त्याग लागतोच. अहो त्याग ऐकायचा असेल तर माणसाने संत चरित्र ऐकावे. त्याग होता म्हणून त्यांचं स्वरूप संताचा. त्याग कोणालाही जमत नाही. दादा आज ज्यांचं श्राद्ध आहे, पुण्यस्मरण आहे, त्यांनी सप्त्यातली अन्नदान, गोरगरिबांना मदत, या सगळ्या गोष्टी केल्याच. आपण एका स्वरूपाने त्यागच म्हणू शकतो. कारण आपल्याकडे आहे ते पुढच्याला द्यायची नीतिमत्ता फार मोठी लागते. त्या जगात काही कमी श्रीमंत माणसं आहेत का? पण मला कौतुक आहे, मला स्वाभिमान आहे. एकतर मी वारकरी कुटुंबात जन्माला आले आणि आमच्या घरात शेतीचं वातावरण म्हणजे मी अवलत शेतकऱ्याची आहे. मला लय कौतुक आहे की मी श्रीमंत घरात जन्माला नाही आले. मला लय कधी कधी नवल वाटतं की मी श्रीमंत बापाच्या अवलादीच्या पोटी जन्माला नाही आले. कौतुक वाटतं मला, स्वाभिमान वाटतो की मी शेतकऱ्याचं लेकरू आहे. कारण श्रीमंताच्या घरी गेला तर कब्बर चहा भेटेल याची खात्री नाही. अरे शेतकरी बापाच्या दारात कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडणार नाही, हा विश्वास आहे. इतका आनंद त्या घरात. रेट निकट त्या आवाज वाटले तर वाजवीत जा. असं काय सरकारचा जीएसटी होय त्याला? वाट बघतात कवा ती वाजवेल पुन्हा. तू वाजव, तुला कळलंय ना? शेजारच्याची वाट बघता बाई. तुम्हाला कळलं तर टाळी वाजवायची, कुणी वाजवली म्हणून वाजवायची. तुम्हाला पटलं ना, कोणीच नाही वाजवली तरी. अहो कसं असतं ना, कीर्तनाचा आनंद घेणं हेच तर कीर्तन आहे. अवघा रंग एक झाला तू तो कीर्तन आहे. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. जगाच्या मालकाचं स्वरूप ज्या नामचिंतनात देतं ते संकीर्तन आहे रे. त्या संकीर्तनात माणसाने जरा आनंदी बसावं. हे मलाही कळतंय, लय वार आहे, लय ऊन आहे, कळतंय मला. पण विनंती आहे ना, थोडेसे स्थिर बसा, थोडेसे आनंदी बसा. ही पाठीमागच्या तर अशी बसले जस काय मड्याला आले. तू बोल मी हाय, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय. हा काही ढवळ जेवणाचा मंडप नाहीये, हे कीर्तन आहे. आम्ही तुकोबारांना विचारलं का हो तुकोबा, जगाचा मालक तुमचा ऐकतो हो? कस काय? तुकोबारा सांगतात सोपं आहे हो. मन करा रे प्रसन्न, सकल सिद्धीचे साधन मोक्षात वा बंधन.
इट्स ऑल डिपेंड युअर माइंड आहे, पीस ऑफ माइंड. मन शांत आहे ना. एक वाक्य बघा, मन चंगा तो तेच तुकोबा सांगतात. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवणी गोपाळ आहे तेथे. त्याचं मन शांत आहे, शुद्ध आहे, पवित्र नजर आहे, अंतःकरण शुद्ध आहे. सर्वा घटी राम देहा देही. माझ्या नववींचं वर्णन आहे. हेच आमच्या लोकांना कळत नाही. मरमर मरायचं आणि पुन्हा भेटलं नाही म्हणून ओरडायचं असं नसतं रे दादा. विनंती हो, मी काय म्हणते, संसारही करावा, संसारही करावा, त्यात काहीच मार्ग नाही. पण त्या संसाराला कृपा जगाच्या मालकाची असेल. जर पांडुरंग परमात्मा आपला संसार सांभाळत असेल तर काय हरकत आहे विठोबाचं चिंतन घ्यायला? सांगा ना. अहो तुकोबारायांची बायको जिजाऊ, 2 जिजाऊ झाल्या या महाराष्ट्रात बरं का दादा. एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं, एका जिजाऊनं धनी दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला. दोन्ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या या महाराष्ट्रातल्या. आता तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारखे वाजवताय. तुमची टाळी कशी माहिती आहे का? आले बाय आमच्या गावात काम करताय बी करायला. कसं दादा, एक काम करा, कीर्तन झालं माझ्या पाकिटातलं थोडं थोडं घेते तुम्हाला, पण खुश राहा महाराज. असं मी आता कसं आहे, इलेक्शन जवळ आलंय, तुम्हाला सवयच आहे, तुम्ही घेतल्याशिवाय बोलतच नाही ना. त्याच्यामुळे असं मी आता काय सवयीचा भाग आहे. मी कुठं इलेक्शनला उभं राहिले आहे की तुम्हाला माझं ऐकायला पैसे द्यावे लागतील? विनंती दादा, मला कुठं सत्ता मिळवायची? आम्ही लय सत्ताधीश माणसं आहे, आम्हाला सत्तेची गरज नाही. आमच्या सत्तेचा विचार तुम्ही जर केला ना तर आमची सत्ता एवढी आहे, नामा म्हणे केशवराजा केला नियम चालू माझा. आम्ही बोलावतेनं करावं एवढी सत्ता आहे वारकऱ्याची. वारकऱ्याची सत्ता काय सांगायची दादा? माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या कपाळाला जो बुक्का आहे ना तो माझ्या वारकऱ्याच्या पायाची धूळ आहे. जो माझा पांडुरंग परमात्मा मस्तकाला लावतो ही सत्ता आहे माझ्या वारकऱ्याची. अहो काय सांगू तुम्हाला सत्ता वारकऱ्याची? अहो आषाढीला आम्ही कीर्तन करावी, अहो द्वादशीला जेवणं आम्ही करावी पुरणपोळ्याची, आणि पत्तरवळ्या आमच्या पांडुरंगानं उचलाव्या, ही सत्ता आहे आमच्या वारकऱ्याची. अहो काय सांगू सत्ता वारकऱ्याची दादा? अहो आमच्याकडे काय यावा आणि आमच्या गळ्यातली तुळशीची माळ बघून काळाने सुद्धा उलट्या पायानं पळावं आणि जाऊन सांगावं दूत सांगत असे यमा दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया. मरणामुळे तरी घालीत जा, घालीत जा. लेख म्हणून सांगते दादा, माळ घातल्यावर मरत नाही. लोक म्हणतात हा तुला आम्हीच भेटलाव सांगाय, कसं मरत नाही ती? डोळ्यात एकच पेटलेली बघितली कशी मरत नाही ती? मरत येतील, मरत नाही ती म्हणजे मरत येतील. मी कुठं म्हणलं मरत नाही ती? मरत नाही ती म्हणजे मरत नाही ती म्हणजे मरत नाही ती अशी मरत नाही ती. मरत नाही ती म्हणजे मरत नाही ती अशी मरत नाही ती अशी मरत नाही ती. सोपं आहे, तुम्हाला नाही मिळ लागायचं मला. मरत नाही म्हणजे मरत नाही असं कुठं असतं का दादा? लल्लाटी जे लिहिले नपुसेला काही केले, पण याच्या पुढचं वाक्य ऐका माझ्या माऊलींचं. वारकरी मरतो पण वारकरी कधीच आपत्कालीन मरणाने मरत नाही, तो फक्त नियतकालीन मरणानेच मरतो. तो मरतो खरा पण कसा? थोडं थोडं आहे की नाही? जरा ढग आल्यावर वाजवायला ती ना हळूहळू यायला येईल हळूहळू येईल आहे की नाही? माझी वेळ झाली दादा.
एक टाळी जन्माचा एक फेरा चुकवते कीर्तनातली. कीर्तनातली एक टाळी जन्माचा एक फेरा चुकवते. 84 लक्ष योनी चुकवायच्या त्या. विचार करा किती टाळ्या लागत्या आहे की नाही. टाळ्याचं लय फायदा आहे. नीट ऐका. माणसाच्या डाव्या हाताच्या तिसऱ्या दुसऱ्या बोटाच्या मध्ये, नीट ऐका, माणसाच्या डाव्या हाताच्या तिसऱ्या दुसऱ्या बोटाच्या मध्ये एक रेष असते. आधी ऐका पुन्हा बघा. थोडं तरी शुल्क ऐकच जर असती असती प्रत्येकाच्या असते. फक्त कुणाची आखोड असते कुणाची लांब असते. जेवढी ती रेषा लांब तेवढा पैसा जास्त. त्याला धनरेषा म्हणायची. थांबा की जरा झाल्यावर बघा की हो थांबा जरा थोडं थांबा. असती हो असती. जे जी लांब तेवढा पैसा जास्त. आता मी तुम्हाला लांब व्हायचा उपाय सांगते. जो कीर्तनात प्रियाने टाळ्या वाजवील त्याची रेषा लांब. आता तुम्हीच ठरवा वाजवायच्या का नाही. पैसे भेटणार. अशा जर टाळ्यानं वाढल्या असत्या तर आम्ही आम्हाने झालो असतो. एवढ्या जिंदगीत टाळ्या वाजवल्या त्या. पण लोकांचं कसं आहे ना, दुनिया झुकतीये झुकणेवाला. असं काही खरं वगैरे नसतं. माणसांच्या हाताच्या रेषा भविष्य सांगतात खरं, पण हे भविष्य खरं करायचं का नाही की शेवटी माणसाच्या हातावर नाही, माणसाच्या कर्मावरच अवलंबून असतं. भविष्य असतं खरं, पण ते भविष्य खरं करायचं का नाही ते तुमच्या कर्मावर, तुमच्या वर्मावर, तुमच्या साधनेवर, तुमच्या निष्ठेवर अवलंबून असतं. माणूस मोठा होणार हे खरं आहे, पण माणूस जर घरीच राहिला तर तो मोठा होणारच नाही. शास्त्र फार गोड वर्णन करतं. उद्यमे नाही सिद्धंती कार्याने न मनोरथ आहे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृग. उद्योग मोठा करायचा आहे, सिद्धीला न्यायचा आहे म्हटल्यावर मनात ठेवून चालत नाही. तो झोपलेला सिंह आहे, त्याच्या तोंडात स्वतःहून हरीण जाईल का. सिंह झोपलाय आणि हरणाला लय माया आली आणि ती म्हणला बाबा तू झोपलाय पण तुला भूक लागली असेल. हरीण म्हणला तू तोंड वास मी तुझ्या तोंडात जातो. शक्य आहे का. नाहीच नाही. मग हे हातावर रेषा सगळं खरं असेल कदाचित, पण मला एवढं कळतं दादा, आमच्यासाठी बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवेवा. आम्ही त्याचं नामचिंतन घ्यावं, त्याला स्मरावं. आमचं खरं करायचं शेवटी त्याच्याच हातात आहे. मग आम्ही मरत नाही असं नाही, पण आम्ही मरतो तो सुद्धा त्याच्याच मर्जीने. सटवीची राती जीवन विसंबी वाती त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सगळा. जर मी पांडुरंगाला माझ्या आयुष्यात जागा द्यावी तर पांडुरंग मला इतका जवळ करतो की माझे सगळे निर्णय जगाचा मालकच घेतो. आणि मला असं वाटतं, तुम्हाला वाटतं का विचार करून सांगा, आपलं चांगलं आपल्यापेक्षा चांगलं देवाला चांगलं कळतं. काय म्हणणं आहे तुमचं. काय करेल आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळेल का आपलं चांगलं देवाला चांगलं कळेल. देवालाच कळणार की नाही. म्हणून तर महाराज म्हणतात गोमट येते करा तुम्हाला जे चांगलं वाटतंय ते. माझं दुःख जर तुम्हाला चांगलं वाटत असेल देवा तेही हरकत नाही. बरे झाले देवा निघाले पण या दुष्काळी. तुम्हाला बरं वाटतंय ना देवा काही काळजी नाही. तुम्हाला बरं वाटतंय ना यावर्षी पाऊस नाही नसू देवा. तुम्हाला बरं वाटतं ना नुसतं ढगं आणता आता पडत वाटतंय पण पडत नाही. बरं तुम्हाला वाटतंय तसं उन्हाळ्यात पाडतात पावसाळ्यात पाडत नाही. तुम्हाला बरं वाटतं ना जाऊ द्या वाटू द्या बरं का. तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं त्याच्यातच आमचं चांगलं असावं कदाचित. देवाला चांगलं करायचं. देव रागतो समजा. तुकोबरायांची बायकोची जाऊ. तुम्ही जाग्यावर आले का. तुम्ही जाग्यावर आले का. तुकोबरायांची बायकोची जाऊ इथून पुढे गेलतो आपण महाराज बरं का. तुकोबरायांची बायकोची जाऊ. काय अधिकार माझ्या संताचा, काय अधिकार माझ्या वारकऱ्यांचा. मी म्हणते करा संसार काही हरकत नाही, पण कसा करा मार्ग धरा बिंदास करा. तुकोबरायांची बायकोची जाऊ. माय तुम्हाला आवर्जून सांगते लेख म्हणून, कधीच नवऱ्याला भाकरी खाऊ घातल्याशिवाय भाकरी कधीच नाही. आणि जुन्या बायका होत्याच तशा. जुन्या बायका नवऱ्याला देवच मानायच्या. ते असं ना का राक्षसाच्या लायकीचा पण देवच मानायच्या. असं ना ती येड का असं ना माझ्या माय मावल्या मात्र त्यांना देवच मानायच्या. त्याच्यामुळं माझ्या देवानं त्या माय मावल्याचं कधी कमी केलं. त्यांचा संसार माझ्या देवानं राखला. अगं 4 भाकरी जरी केल्या ना माझ्या जुन्या बायांनी तरी 40 माणसं जेवून जायची. कारण तिच्या दुर्डीतली भाकरी माझा पांडुरंग वाढवायचा, कधी कमी करू देत नव्हते.
सामर्थ्यानं संसार करायचे दादा. जुन्या पण जुन्या बायका लय मला म्हाताऱ्या तुम्ही लय आवडते. फक्त मला तुमचं एकच वाक्य आवडत नाही. माझ्या जमान्यात नव्हतं मला असं एवढं एकच वाक्य नाही. बाकी तुम्ही लय आवडता मला. तेवढं एक वाक्य आपलं तेवढं. आता कसं असतं नियमानुसार बदलावं लागतंय. जग आहे माय. या जगात आहे ना सगळ्या गोष्टी दिसण्यावरच आहेत. या जगात देव सुद्धा प्रचारावर. काय म्हणणं देव सुद्धा कसा आहे? ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त. आमच्याकडे लई खतरनाक काम आहे. आमच्याकडे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. जग आहे दादा हे. या जगात आंगऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही. हे जग आहे भामट्यावर आहे पसंतावर नाही. इथं चमत्कारच लागतो दादा. इथं व्यवस्थित दिसतं सगळं नीट लागतं. हे जग आहे. या जगात जी पोरगी कीर्तन करते ती नालायक आहे, जी वरातीत नसते ती सुशिक्षित आहे. हे जग आहे बाबा. या जगात ज्या साबणानं गोर होईल ते साबण खपणार सुद्धा नाही, पण ज्या साबणाची ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपत. आता त्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणानं झाली नाही असं नाही. कळतं पण झोपलेला उठवायचं सोपं असतं. अवघड कोणाला आहे? सोंग घेतलेल्याला. आपण त्यातलंच गवळे माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं काय म्हणतात? पिल्यावर कळत नाही. पेत बायकोला रात्री मारित सकाळी म्हणत नव्हती ग मारायची. पण पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता पियाला की त्याच्या समोर टोपलीवर शेळीच्या लेंड्या नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळ मनुकत गोड लागत खा. खाईन का त्यो? किती जरी पियाला असला तरी लगेच म्हणून कळतो त्याला. कळत कसं नाही? नाटक करतोय ते महाराज. तसं का नाही कळत रे दादा या जीवाला. कसं कळत नाही? एखाद्याला म्हणलं ना का हो कायमच्या घरी कीर्तन आहे चला ना मंडपाकडे की म्हणत आलो असतो पण आज चुकीचं खाल्लंय. म्हणजे कळतंय तुला खाल्लंय ती चुकीच आहे, केलंय ते कळतंय. पण हे जे मन आहे ना माऊली सांगतात विवेका ते भुलवी संतोषाशी चाल लावी बैसी जे तरी हिंडवी नाही देशात. विवेकाला विसरायला भाग पाडतं, संतोषाला चाल लावतं, बसल्या जागी फिरवतं ते मन आहे. आता याला स्थिर करायची ताकद एकाच ठिकाणात आहे. आता कुठे धावे तुझे चरण म्हणजे आलून फिरून कुठं आलं? मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. तुम्ही संत माया देवा उपकार करा या मदतीस करी
आहे ना माहेर सर्व सुखदुःखाची परवडी नाही ना आमचं माहेर बनतोय ये ग विठाबाई ये ग विठाबाई वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव 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 वासुदेव
म्हणायचं म्हटलं म्हणायचं आहे की नाही. तुम्ही म्हणत नाही यात तुमचा दोष नाही बरं. तुम्हाला वाटतं तुमचा दोष विषय बिलकुल नाही. तुम्ही म्हणत नाही यात तुमचा दोष नाही. काही माणसं म्हणतात निघालतं कीर्तनाला पण गेलो नाही, काय म्हणत्या गेलो पण बसलं नाही, काय म्हणत्या बसलो पण मधनच आलो, काही म्हणत्या शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. खरंच तुमच्या चुका नाही. तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुम्हाला कीर्तनात सुद्धा देवाचं नाव घेऊ वाटत नाही. माय बाप यात तुमची चूक नाही. माझे माऊली सांगतात तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य. मी कशाला बोलू. माऊली म्हणतात नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. पण देवानं संसार सांभाळायचा म्हटल्यावर आम्ही संसारात विलिप्त झालो पाहिजे की नाही. आमचं भजनात मन रमलं पाहिजे की नाही. तर तुका बनायची बायको जिजाऊ अनेक जागेवर माहिती तुम्ही जागेवर येत जा. माझ्या जागेवर आहे की नाही. लयच चांगली बायको, लयच चांगली, लय श्रीमंत घरची लेक माय, पण मिठासोबत भाकरी खाल्ली तुकोबरायची. लय श्रीमंताची महाराज तुकोबर आहे. ज्या डोंगरावर गेले कधीच जिजाऊला माहित नसायचं कुठल्या डोंगरावर गेले. असे चौरस्त्यात उभी राहायची माझी तुकोबाची बायकोन प्रत्येक वाटेला कान लावायची माय. ज्या वाटेत ना विठ्ठल विठ्ठल असं नामघोष येईल त्या वाटेला जायची. अधिकार बघा माझ्या तुकोबाचा माय. तुकोबरायच्या मातीहून चालायचे ते रोज सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचं. हा अधिकार माझ्या तुकोबांचा. तुकोबा त्याच वाटेवरून चाललं की जिजाऊ त्याच वाटेवरून जायच्या. तुकोबांना खाऊ घालायच्या आणि मग जिजाऊ घरी यायच्या. नका नाही काळजी करून येत नाही तुम्हाला दाखवतोय फक्त येत नाही असं नाही. येऊन घेऊन नाही तो इतके लवकर नाही न्यायचा लगे असं नाही काय गरज नाही. आला दिसते विषयाकडे. आता जिजाऊनं आमच्या भाकरी केली तुकोबरायला. तुकोबरायला खाऊ घातलं. जिजाऊ माघारी निघाल्यावर कुणाचा कार आहे जिजाऊच्या पायात काटा रुतला. काय रुतला. शेतकरी तुम्ही शेतकरी ना. पण मला एक सांगा तुम्ही बोलत नाही, टाळ्या वाजवीत नाही, भजन म्हणत नाही, मुद्दाम करता. तुम्हाला माझी जिरवायची का. काही काही माणसं मुद्दाम करतात. त्याला महाराजाची जिरवायची असते. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी ज्ञान शिकवीत होती, लय भजन कर म्हणत होती, टाळ्या वाजव म्हणत होती, अख्ख्या मंडपानं वाजवल्या, पट्ट्यानं वाजवल्याच नाही. नसतो रे दादा. आणि कशाचं करतं रे माऊली. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती 7 कोटी 5 आणि 2 7 कोटी. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. हे तुलसीरामायणामधलं वर्णन नाही दादा. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. हे बर का. 1.25 एकर ऊस आहे आपला. त्यो बी गेला कारखान्याला. भजन करीत जा. पडला बंद कारखाना. आता पुढच्याच वर्षी भजन केल्याशिवाय पर्याय. पाया पडते तुमच्या दादा. 22.5 क्विंटल एक चौकट. 3.5 ते 4 हजार चौकटी असणार एक घर दादा. अशी किती घर दादा. 7 कोटी. बरं का. धोंड्याचा महिना 7 कोटी. अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला गेल्या वर्षी. तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस ठेवीत होते. नाण्याला जावाई गेला सासरवाडीला महिना. संपत्तीचा काय विचार करता दादा. माझ्या नाथबाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. अशी लाखो माणसं कीर्तनाला यायची. आणि माझे नाथ बाबा अशा लाखो माणसाला रोज कीर्तन झालं की धान्य धन सगळं श्रीमंती असेल त्या संताची. लय भाग्यवान माणसं आहे आपण. हाकेच्या अंतरावर पण भरपूर आहे. सोपान काकाची दिंडी दारात न जाते. तुकोबाची दिंडी थोड्याच अंतरावरून जाते.
हा भाग्यवान माणसं त्याला आपण संताच्या पदस्पर्शाने पावन जमीन भूमी आहे म्हणून आपल्याला काही कमी पडत नाही. लय भाग्यवान दादा. थोडं पाणी पाऊस कमी असेल आपल्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पण आपण पश्चिम महाराष्ट्राची माणसं इतकी भाग्यवान आहे की आपण ज्या मातीत जन्माला आलो ती माती सगळ्यात आधी आहे. कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. विश्वाच्या मालकाच्या जगाच्या बापाच्या दारात राहतो आपण. आपला जन्म तिथं जिथं पांडुरंग 28 युगे झालं तटस्थ उभा आहे. काय भाग्यवान माणूस आहे आपण. पण कसं आहे ना, पिकतं तिथं इकत नाही. आमचं तिरुपतीला जाईल, केदारनाथ, बद्रीनाथ, 12 ज्योतिर्लिंगकरण, पण कडू पंढरपूरला मरत नाही. बाजार समितीला जातो तिकडून तसाच कडकडनं माघारी येतो. त्याला म्हणलं की नाही पंढरपूरला गेलता, पंचायत समितीचं काम होतं, दर्शन घेतलं, भामटे त्याला पात्रता बी लागते तेवढी महाराज. देवाचं दर्शन कुणालाही कसं भेटल दादा, बहुत सुकृताची जोडी विठ्ठली. देव आवडायला भाग्याला लागतं दादा. एखाद्या मुलीला विचारलं ना, अरे बाई हायली एज्युकेटेड, स्टँडर्ड मेंटेन करतेस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत मायबापाच्या पोटी जन्माला आलीस, पण कधी भगवंताचे आभार मानताना दिसली नाहीस, ती फार कौतुकाने सांगते. आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तू देवाला मानत नाही याच्यात काहीच रावलं नाही. पण खरं सांगू तुला, बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुला मानणार नाही, तुझं अस्तित्व जग मान्य करणार नाही, हे सामर्थ्याने सांगते देव मानतो. मी का सांगू, भगवान श्रीकृष्ण सांगतात, अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यं चतुर्विध. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड अर्जुना. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये आगळी म्हणून जो वास करतो ना, तो विठ्ठल, तो जगदीश्वर, तो कृष्ण, तो राम, तो विश्वेश्वर. हे सायंटिफिकली Oh,
माऊलींचं वर्णन आहे. तूर बंधू पिता त्वमच इष्ट देवता तुही सदा रक्षिता पदे आमोते जे दिसे भूत ते मानीचे बलवंता भक्ती योग निश्चित जाणे माझा. माझ्या माऊलींचं वर्णन आहे. सामर्थ्याने सांगतात कुठल्या वेळेस तर भगवंताचं अस्तित्व नाकारता तुम्ही देव जाणे. पण खरं समजू छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट त्याच्या मर्जीशिवाय होत नाही. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी शिकविता धनी. मग हे जर त्याच्या जीवावर चाललंय तर काय हरकत आहे. व्रत करा एकादशी मार्ग धरा पंढरीचा त्याला खुश ठेवावं ना. आता बघा जर त्याच्या हातात सत्ता असेल तर आपण त्याला खुश ठेवायचा प्रयत्न करतो की नाही. साहेब या पसाकरची वेळ आहे की नाही. ड्रायफ्रूट घ्या आहे की नाही. थोडं थंड पाणी घ्या. साहेबाला कोल्ड्रिंक आणा आहे की नाही. तसंच असतं रे. विश्वाचं मालक आहे. सामर्थ्य नाही शक्तीचं. माझ्या जिजाऊच्या पायात काटा रुतला विश्वाच्या मालकाला सहन नाही झालं. तुम्ही जागेवर आले का. तुम्ही जागेवर आले का. येत जा येत जा. शेतकरी तुम्ही काय केलं म्हणजे तुम्ही बोल चाल बरं. आपल्या गावा शेजारी नदी आहे का. नदी आहे पाणी आहे नदीला नाही का. हिर आहे का हिर आहे का. हिरीला पाणी आहे का. झाल्यावर मला नेऊन टाका. त्याशिवाय हे खुश होत्याला असं काय वाटणं झालंय महाराज. शेतकरी तुम्ही हाडाचे शेतकरी तुम्ही दादा मला सांगा शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला ह्यात काही नवल आहे का. आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला तर शेतकरी काटा दिसण्यासाठी काही पाण्याचा वापर करतो का. काटा कसा बघतो शेतकरी. थुक्यानंच बघायचं असतो. तिथं काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नसतं. थुक्यानंच पाहायचं असतं. मग थुक्यानं आता खरंच या थुक्यात काटा दिसतो. 2-4 याला तरी लावावं लागत माणूस. आता जिजाऊच्या पायात काटा गुतला असं जिजाऊ तशाच पायानं पुढं चालायल्या पण पांडुरंगाला राहवलं. विश्वाचा मालक अखिल कोण ब्रह्मांड चालक त्रैलोक्याचा नाथ जगाचा बाप पंढरीचा मालक द्वारकेचा राजा ओ सिंहासनाधीश्वर पंढरीनाथ अखिल कोण ब्रह्मांड चालक वैकुंठ सोडून खाली आला. त्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी लोक आयुष्य घालवतात. योग याग विद्वत वैकल्य करतात. जीव तरसवतात तळमळतात तरी चरण मिळेल की नाही याची खात्री नाही. त्या जगाच्या मालकानं जिजाऊचा पाय हातात घेतला स्वतःच्या मांडीवर ठेवला आणि थुका लावून जिजाऊचा काटा दिसतोय. देवानं बी 2-4 याला लावला. तेच बोट तोंडात तेच बोट पायाला तेच बोट तोंडात तेच बोट पायाला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय राग आला. सरपंचीन म्हणली मा नवरा सरपंच ह्या नालायकांनी खुर्ची दिली म्हणजे तुमच्या गावचं नाही मी पंढरीचं सांगते माणूस. पंढरीचा सरपंच कोण आहे. पांढरंग आहे की नाही. आणि सरपंचीन कोण आहे. रखमाई आहे की नाही. आणि रखमाई अहो देव कुणाचं नाही ऐकलं तरी रखमाईचं नीट लक्ष देऊन ऐका. देव सुद्धा बायकोचं ऐकतोच. कसं आहे मोठ्याचं झाकतंय तुमच्यासारख्याच उघडं पडतंय महाराज. देव सुद्धा ऐकतो बायकोचं. देव कसं ऐकत नाही. आता सगळे तुम्ही वारकरी मंडळी अख्खा काकडा झाल्यावर तरी मी देव उठ ना. मग देव उठवायला संत मंडळी कुणाला सांगतात. राही रखमाबाई तुम्हा ये बुद्ध्या दया सीधे हल होने जाए गया दे बनाया सीधे हल होने जाए गया दे बनाया सीधे शेवटचा पर्याय कोणाला सांगायचं. रखमाईला सांगायचं. सगळे संत रखमाई मातेला सांगतात. अहो नामदेवरायची बायको राजाई लय श्रीमंत घरचे. संताचे बायका गरीबाच्या आणि संत बी गरीब. हा तुमचा भ्रम आहे की तुकोबाराय गरीब होते ज्ञानोबाराय गरीब होते. त्यांच्यासारखी श्रीमंती तुम्ही बघितली सुद्धा नसेल. नामदेवरायची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. बघा रेडणीकर 2 BHK तुमचा फार तर सागवानी झाडाचा असेल तुमचा खाट. कशाचा माल
नांदराच्या बायकोला झोपाय पलंग सोन्याचा, तरी सुद्धा नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हतं. चहा जी, पाणी जी, स्वयंपाक जी. तुमचं बरं आहे ना? विचारलं मला. तुमची 3 टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलंय मी आहे म्हणून सांभाळले. तुमचं लय अवघड आहे दादा. ऐसा त्याला बायका होत्या हो. धोतर फाटलं माझ्या तुकोबाईचं, दूध दोराने हो दोराशिवाय. तुकोबाई गरीब नव्हते. दुष्काळाच्या काळात तुकोबाऱ्यांनी सगळं दिलं, इतकं दिलं की तुकोबाईचीच बायको लेकर अन्न करून नेली. 2 बायका होत्या. त्याग शिकावा तर माझ्या संतांकडनं 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या, जेव्हा कर्जपत्र इंद्राणीच बुडवायची ठरवली होती. किती माऊली? 25 दरार. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबाऱ्याकडे. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25 बैलगाड्या. फक्त तुकोबांच्या वाटणीच्या भाऊ अजून 2 बाकी आहेत. तुकोबांनी भावाच्या वाटणीचं नाही बुडवलं, फक्त त्यांच्या वाटणीचं बुडवलं. त्यांच्या एकट्याच्या वाटणीच्या किती बैलगाड्या होत्या? कर्जपत्रांच्या, पैशाच्या नाही, कर्जपत्रांच्या. आम्हाला काय एवढा गर्व नाही तर या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. त्या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबारायांनी माफ केलं. काय त्याग असेल माणसाचा. इतकं दिलं, स्वतःचा बाप मेला. संतांचा त्याग बघा दादा. स्वतःचा बाप मेला, 10व्याचं जेवण घालायचंय. घरातलं जेवढं हाय नाही तेवढं गोळा केलं, 10व्याचं जेवण घातलं बापाचं. लोक जेवली. दुष्काळाचा काळ होता दादा. लोक जेवली, असे लाडू बांधून नेले. विचार सुद्धा केला नाही 10व्याचं. लोक तरी काय करतील? घरी लेकर उपाशी. चुकून एका बाईचा पदर मिष्टला लाडू पडलं, तुकोबाला दिसलं. तुकोबाच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा चालू झाल्या. म्हणे पांडुरंगा, एवढे कशी वाईट दिवस माझ्या लेकरावर आणलेस रे. बाप मेला याचं दुःख बाजूलाच आहे. बाप मेला याचं दुःख बाजूलाच आहे, पण या लेकरांची एवढी वाईट अवस्था सहन होत नाही रे या जीवाला. बापाच्या 13व्याला सगळं धान्य लुटलं तुकोबांनी. बापाच्या 13व्याला जेवढी काही घरामध्ये थोडं होतं नव्हतं तेवढं धान्य होतं, कण ना कण तुकोबारांनी त्या देहूच्या गावकऱ्यांना सगळं दिलं. तुकोबारांच्या लेकरांनाच खायला काही राहिलं. दुष्काळातली परिस्थिती आहे. तुकोबारायची बायको लेकरं अन्न करून, दुसरी बायको तुकोबांची दोरा नेतीला शिवायला धोतर. तुकोबाचं धोतर फाटलंय. त्या गावात काही तुकोबा एकटेच सावकार नव्हते. गावच सावकारच होत. भरपूर सावकार होते देहूत, पण एकाने दिलं, सगळ्यांनी दाबू ठेवलं. पण उगाच तर आम्ही म्हणत नाही ना. अहो त्यावेळेस एवढा मोठा त्याग केला. अहो अवतार संताचा, परमात्म्याचा, पांडुरंगाचा म्हणावा. अहो जी लोक ज्या तुकोबांच्या गाथा बुडवल्या, आज तीच लोक आरती तुकारामा म्हणल्याशिवाय देहूत घास खात नाहीत दादा. हा अधिकार आहे संताचा. ज्या ज्ञानोबरायांना लोकांनी गावातून बाहेर काढलं, ज्या ज्ञानोबरायांनी लोकांनी आळंदीत राहू दिलं नाही, ज्या ज्ञानोबरायांना लोकांनी पायदळी अन्न तुडवलं, त्याच ज्ञानोबरायांना आज तीच लोक, त्यांचीच लेकर सामर्थ्याने म्हणतात, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुभाष. अधिकार आहे हा संतांचा. उगाच देवजी जाऊचा पाय हातात घेऊन काटा बघतो दादा. रखमाई मातेला राग आला. जागेवर आले तुम्ही? जागेवर आले. रखमाई मातेला राग आला. रखमाई माता म्हणली, स्वामी कळतं का तुम्हाला कोण आहे तुम्ही? अखिलकोट ब्रह्मांड चालकीचा पाय हातात घेऊन थुक्यानं काटा बघता. खरं सांगा देवा, सगळं दिसतं तुम्हाला, हिचा काटा बरा दिसना. न सांगता तुम्हाला कळू येते. तुम्हाला न सांगता भक्ताचं मन कळतं. त्या पांडुरंगाला जिजाऊचा काटा दिसायचा नाही का? त्याला थुका लावायची गरज आहे का? उगाच म्हणता का?
काय वाटतं रखमा तुला? काटा रुतवणारही मीच आहे, काटा काढणारही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी आहे. अगं त्या 2 हातानं करून खाऊ घालतील, तुकोबाचा संसार सांभाळते. तिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. माझ्या जिजाऊच्या पायाची धूळ मुखाला लागावी म्हणून पांडुरंगानं वैकुंठ सोडून तिचा पाय हातात घेतला. देवाची रदा चरणीची मा, देवाची रदा चरणीची मा, देवाची रदा चरणीची मा, देवाच्या इच्छेशिवाय काय शक्य आहे? विचार करा रेडणीकर. जिजाऊचा काटा पांडुरंगानं काढला, आपला काटा लोकांना काढला. आपला बी काढला महाराज, पण आपला लोकांनीच काढला महाराज. अवघड. मग ते तुकोबा सांगतात तेव्हा आमच्यासारख्या वैष्णवाला काय काळजी करावी, कोण दिवस येईल. अभंग नीट ऐका. ही भीती नाहीये, ही सावधता आहे. संत भीती दाखवत नाहीत. मी तुम्हाला सुरुवातीलाच काय वाक्य वापरलं? संत भीती दाखवत, संत तुम्हाला समाधानी करतायत. काळजी करू नका, कोण दिवस येईल. असंही हो जाणारच आहे, नाही देहाचं. त्याच्यामुळे प्रत्येक क्षणाला घाबरू नका. अहो नारद मुनीला जेव्हा वाल्या कोळ्याने अडवलं, वाल्या कोळे हे पहिले रत्नाकर होते. कोण होते? रत्नाकर, वैष्णवच. फक्त संगतीमुळे जरा, आणि संगत बेकारच असते. ढेकणाच्या संगी हिरतो, कुसंगतीनं साधू सुद्धा नसतो. तुम्हाला काय वाटतं? महाराजाच्या नादी पिदाड लागलं, पिदाड सुधारत. येडे तुम्ही, महाराज पिते. इतकं बेकार आहे ते महाराज. ते महाराजाला म्हणतो की गोडवर देव भेटल. माणसं इमानदारीनं सांगा बसलेले. दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास, सेरडचा पहिला श्वास तुम्ही तुमच्या पैशाने घेतला का? हा, पहिलं व्यसन खिशातल्या पैशानं झालं का? मग जीवनात कोणतर दानशूर करणं होता का? ते म्हणला गिर गोटवा. अरे ते गोट्यानं गेली ना 80 एकर. जिंदगीत अशी पोत्यात घालून मारली पाहिजे महाराज. आणि असे मित्र नसले तरी म्हणून आम्ही विनंती करतो ना, लगे मुक्ती धन संपदा संत संग देवी सदा. अहो संताची संगती घडावी, अहो करावी तातडी, अहो परमार्थाची आवड लागावी. अहो संताची संगती घडावी, आकळावा श्रीपती देव जवळ यावा. अहो संताची संगत घडावी, आम्हाला संत व्हायला काय वेळ लागतो? काळजी करू नका, जसा येईल तसा दिवस येईल. देह जाणारच आहे, नाशिवंत देह जाणार. महाराज सांगतात आता जागा, आता जागा, आता जागा रे भागीन जागा, जागा रे भागीन जागा, आता जागा रे भागीन
म्हणते देवा तुम्हीच जागा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती देवाला पुढा पांडुरंगात दर्शन द्या सकला झाला रणोदय सरली निद्रेची वेळा पुढा पांडुरंगा प्रभात समयोग वाजला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला आपण त्याच्या आधी देवाला जागा करायच्या आधी उठा जागे भारे आता स्मरण करा हरे काय माणसं म्हणतात देव काय करतो अरे तू जेवढा करतो तेवढंच देव करतो महाराज तू जेव करतो ते देवामुळेच करतो माणूस शक्य भरलंय नाम जाऊ 16 वर्षांचं वय वर्ष माऊलींचं किती 16 10वी 16 विश्वातलं प्रत्येक उत्तर असणारा ग्रंथ ज्ञानेश्वर प्रत्येक उत्तर जी आजची पिढी शिकते ना बायोलॉजी केमिस्ट्री झुलॉजी आर्ट कॉमर्स सायन्स जे काही असेल BHMS MA BS MD पॉलिटेक्निकल मेकॅनिकल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर कुठल्याही क्षेत्रात भरती पोलीस भरती नेव्ही जे काही असेल MPC UPC आयुष्यात तुम्ही जे कुठलं शिक्षण घेता ना तरुण मंडळी एकदा ज्ञानेश्वरी वाचा तुम्हाला त्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल ते मला काही बोलता का ताई सायन्सचा आणि ज्ञानेश्वरीचा काय संबंध आहे 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाची मी आवेशे प्रगटले तेज लखलकीत दिसे तर या विजू माझे असे शरीर काही उदक पाणी आवेशे प्रेशर पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार हे ज्ञानोबा यांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं विज्ञान म्हणायचं त्याला वारकरी संप्रदाय म्हणायचा चातुर्जनी सांडस आहे खंडी जपय पाणी राजहंस आहे तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटोळे देऊ आम्ही तुम्हाला सांगू खरं काय खोटं काय पण हे जग असे की तर 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं खरंय का खोटे खऱ्याला खरं तरी म्हणीच इथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय आणि चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवत खरे खोटे मी कशाला म्हणू 5000 वर्षापूर्वी चाणक्याने ते हा ग्रंथ निघाला पुस्तक निघाला त्याच्यात हे वर्णन हे जग असं जनाई म्हणते माझी 7 वर्षाची किती वर्षाची 7 वर्षाची जनाई देवाला भांडती आणि देवाला म्हणती काय देवाचं काय पुण्यवंत पाताळ लोक देवा दरिद्रीत भाग्यवंत देवा स्वर्गात बहुमान मिळाला किती वाटाचा अपमान केला धुंद झाला तुला दरबार धुंद झाला तुला दरबार धुंद झाला तुला दरबार धुंद झाला तुला दरबार धुंद झाला तुला पुण्यवंत पाताळ लोकी दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिमानाचा अपमान केला देव कळना झाला हो लोकांना कस करावं अवघड आहे पण मी काय म्हणते तुमचं नाही तुमच्या एकट्याचं कुठं अवघड आहे पिढ्याने पिढ्या गेला ना दादा आज जा गेला मेला
तुम्ही समजू नका हिला थट्टा भल्ल्या भल्ल्या शिलावीला बट्टा तुम्ही समजू नका हिला थट्टा भल्ल्या भल्ल्या शिलावीला बट्टा येडका मदन केवळ पंचन. आता ही कुठली वासनाचीच नाव ही वासना नावाची डालगड इतकी बेकार आहे. वासनेच्या संगे नको जाऊ. हा जो पुनर्जन्म आहे ना फक्त वासनेमुळे आहे. ज्याची वासना केली त्याला पुनर्जन्म. योगी तो ही करीती परिकर्मे तृण बंदी जती जे सांडिले आहे संगती अहम भावाची. ज्याला स्वत्वाची जाणीवच नाही ज्याला माहित आहे मीरा पकी कृपा सब काम हो रहा कहते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. ज्या मीराबाईनं देवाला कधी पाहिलं नाही मीराबाई म्हणते देवा तुला बघायची गरज तू भेटला नाही तरी काही हरकत आयुष्य तुझं रमवलं रे. तर वर्णन आहे श्याम सागरे मेरे श्याम सागरे जाने कब हो काबन सारा तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं कुछ मांगू नहीं दोबारा तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं कुछ मांगू नहीं दोबारा. शब्दावर जा चालीवर जाऊ नका. लोकांचा स्वभाव आहे लोक चालीवरच जाते. कळलं त्यालाच कळलं. आपल्या शब्दावर जात आहे की नाही. तुम्ही आपल्या चालीकडे लक्ष देऊ नका. शब्द महत्वाचे येतात. विशाल दादा लोकांचं एक लईच भंगार काम आहे बघा. जिंदगीत आहे ना किती बी चांगलं वागा लोक लक्ष देत थोडं चुकू द्या. एवढा जरी सुंदर कार्यक्रम काळे कुटुंबानं केला तरी आखी भावकी चांगली म्हणत नसती सर्जेराव दादा. दोनच्या तरी खौट बोलणारच. त्याचं काय असतंय पैशाचा उतार कुठंतरी खर्चायचा लोक काय करते. म्हणजे इथे आम्ही बापाची जाण केली त्याच्या कर्तव्याची त्याच्या कर्तृत्वाचा आदर केला. हा तुम्हाला दिसतच नाही. इथलीच बुंदी खाणार इथलाच भात खाणार जाता जाता 4 शिव्या देऊन जात. देव माफ करून काय कळतच नाही मला कधी कधी. लय अवघड आहे दादा लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली आणि काळी बायको केली तरी म्हणतात बाबा यानं बरी केली. ब्रह्मजन ठेवतो का त्याला बायको तर करू दे. लोकांचं कशाला सांगायचंय. स्वानुभव पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं न्यावळ्यात घेत नुसतंच उभं राहिलं त्याला काय कळलं होती. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तर कीर्तनाला येत तर काय नाही जातीला पण नाच नाच जिरी होती. मग करू का मरू का मी बिला विचार करीत नाही. माझं कसं आहे ना आपला असा कारभार आहे दादा. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो तुम्हा सगळ्यांसाठी बरं. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका पाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी कोणीही करू शकत नाही. यश त्याच्या पदरात पडणारच आहे आणि कोणीच कुणाला मोठं करत सामर्थ्याने समजलं. माणूस मोठा होतो स्वतःच्या कर्तृत्वावर सामर्थ्यावर निष्ठेवर आणि स्वतः पांडुरंगाच्या आशेवर. आई वडिलाच्या पुण्याशिवाय माणूस मोठा होत नाही. प्रारब्ध त्यांच्यामुळे. आज एवढं वैभव या काळ्या कुटुंबाला आहे ही सगळी पुण्य श्रीधर दादांची. तू का माने माय बाबा
पंढरीचा बाप कळणार आहे? हा? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे. असं किती परमार्थ केला म्हणजे देव भेटणार आहे. नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाथा आणि देव भेटला नाही. तू बाप ठोकला. काय पोरांनो 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव नोकरी भेटना तू देव ना ठेवला का ग माय? नवरात्राचे उपास दसऱ्या दिवशी बोकड देवी कोपती म्हणून पोत्यात घालून हाणली पाहिजे तुला. देव कधी कोपत नाही. देव आहे देव. असा छोट्या छोट्या गोष्टीला कोपाय त्याला काय तेवढा धंदा आहे का? देव कधी कोपत नाही. सामर्थ्याने लक्षात घेत जा. हे कोपतन ते काही नाही. कसाही परमार्थ करा. नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. काल्या वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उत्तरते. मला सांगा मग रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो तुम्ही पाटील दादा तुम्ही तरी बोला. ह्यांना बोलून बोलून कटाळले मी. माझा 2 तास झाला माझा जीव घेतला यांनी. महाराज निस्ती तोंडाकडे बघा निस्ती मनाला बसले बसले तुम्ही. आता ह्याचा काय प्रॉब्लेम आहे देवच जाणे. तरी पुढची 10-15 जरी तोंड बरी आहे ती महाराज ती तरी जरा अधून मधून होय होय म्हणते ती महाराज. त्याच्यामुळे वाटतंय तरी मी जिवंत आहे काय मागची तर निस्ती कवरे क्षेत्राच्या बाहेर गेल्यावर काम आहे त्यांचं. जरा इंग्लंडला नेटवर्कच नाही दादा आहे की नाही. हे पुढचे जरा बरे येते. ही जरा सुरुवातीपासून आहे ही जरा बरी येते. हे बरी हा मला सांगा मग रागानं खाल्ला गोड लागतो का नाही? लागतो लागतो. विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेला ट्राय करा. नग नग सुतक पडेल. इलेक्शन जवळ आले राहू द्या महाराज. तुम्ही गरजेचे आम्हाला महाराज सुतक नग आम्हाला राहू द्या असं पण आम्हाला माहित आहे मग रागानं खाल्ला तरी गोडच. विष प्रेमानं पिलं तरी मरणारच आहे. भगवंताचं नाम संसारात घेतलं काय आणि जिथे आहात तिथे घेतलं काय ते पुण्य आणि समाधान देणारच आहे. त्याच्यात तेवढी ताकद. पुण्याची गणना काहीच काळजी नाही करायची. ठाईचं बैसोनी करा. आवडी आणू नका. स्थळ वेळ माहिती राखत नाही. शुद्ध भाव भावेविना भक्ती भक्तीविना देवीना शक्ती बोलत नाही. भावेविना देव नकळे निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे भावबळे आकळे रविना कळे खरं तरी आवडे तैसा हरी तुकोबा सुंदर नलगे एक भावाची कार्य तुका म्हणे आणा विठोबाची. काय सत्य द्वैताची झालेली गुरुविना ज्ञान तया काहीची कीर्तन घडेला ना. असत्य जगणाऱ्या माणसाला परमार्थ करण्यात मजा नाही दादा. म्हणून विनंती आहे जसं जमेल तसं पण तेव्हा मन शुद्ध असावं नजर पवित्र असावं. जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसायचे. जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसायचं. तुकोबारा एके दिवशी सहज राजांना म्हटलं राजा हिंदवी स्वराज्याचं धनी आहात तुम्ही आसनावर बसा. घोंगडं दिलं पाहायचं दादा. त्यांना माहित होतं अधिकार होता त्या माणसाचा. घोंगडं दिलं पाहायचं. अहो राजा कुणाला मानावं दादा? छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबांना सांगा बुवा जोपर्यंत आम्ही तुमच्या पायाशी बसलोय तोपर्यंत आमच्या पायाखालची माती राहणार आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या आसनावर बसू त्या दिवशी आमच्या आसनावर परका बसल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला. आम्ही तुमच्या चरणाशी अधिकार म्हणून हिंदवी स्वराज्य. आणि आजची पिढी नुसती ओरडते गोष्टी. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं इतिहास डोक्यावर घ्यायची गोष्ट नाहीये. आजच्या पोरांनी विचार केला पाहिजे आपण आपल्या पायावर कसं उभं टाकायचं. हे जग आहे. कीर्तन वगैरे नंतरची गोष्ट आहे. खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली तर लोक आपली इथं नंतर राहायचं पण भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठाळांच्या माती हाणू काठी. तुकोबारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं आमच्याशी प्रेमाने वागला तर अंगचं धोतर सोडून द्या पण आपली लाच काढायला लागले तर झेंडा खाली दांडावर करून धोतराची ताकद दाखवा. आणि ते शेळफाटलेलं समजतं की काय? सामर्थ्याने सांगते आजच्या तरुण पिढीला हे जग आहे दादा. इथं तुमच्याकडे पैसा असणं गरजेचं आणि शास्त्र सांगते लक्ष देऊ नाही का? धर्मशास्त्र सांगतं अर्थ अर्थ हे पुरुषार्थाचं लक्षण. पुरुषार्थ कधी साधला जातो जेव्हा त्याने पैसा कमवावा. बिंदास. कोण गरीब आहे? द्वारकेचा राजा आहे पांडुरंग. गरीब आहे का? अहो ती माझ्या माऊलीच्या दारात सोन्याचं झाड आहे. जयाची द्वारी अंगी आईचे बळ ज्यांचा अभंग आहे त्या तुकोबांची 65 लाखाची सावकारकी होती. किती? 65. आत्ताचे नाही. 450 वर्षापूर्वी. आत्ताचं 10 लाख म्हणजे तवाचा रुपया. एवढे श्रीमंत होते तुकोबा. गरीब नव्हते. विनंती माझी बिंदास पैसा कमवणं गरजेचं आहे आणि करता येतं रे. बघा कसलीच काळजी करायची नाही. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. किती होतं? 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ होतं स्वराज्याचं तरुण मंडळी.
10 पटीनं जास्त सैन्य होतं शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं करणार आहे? विश्वास आहे स्वतःवर, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, मी करू शकतो, आय विल डू इट. मुठभर मावळे हाताला घेतले. 14 वर्षाचे शिवराय पुण्याच्या नैऋत्य असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात रक्त सांडून स्वराज्याची शपथ घेतली. वय वर्ष 17 पहिला गड किल्ला जिंकला आणि 40 वर्षाच्या आत शत्रूच्या नाकावर टिच्चून 260 पेक्षा जास्त किल्ले हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. त्याची वारसदार आहे रे आपण छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायचं नाही रे. आज अपयश आहे, उद्या यश आहे, पण उद्या अपयश. पडून पडून पडाल किती दिवस? एक दिवस तरी जगाचा मालक सामर्थ्याने उभा करेल की नाही? काळजी करायची नाही असं नसतं. पण हे सगळं कळतं नाही, कळलं पाहिजे की त्याच्याशिवाय कोणी उभा करणार. शेवटी कसं आहे, मार्ग धरा. मी काय म्हणते, नाही तिथपर्यंत जाता आला हरकत नाही. किती जवळ पंढरपूर, आपल्याला पंढरपूर किती तास, 1.5 तास, 1 तास पंढरपूर, 1 तास चलत गेला तर 1 दिवस आहे की नाही? अहो लोक 22-24 दिवस चालतात. कधी विचारा त्यांना पंढरपुराचं महात्म्य काय? आपल्याला जवळ आहे पण किंमत कळत नाही त्याला. अहो नुसतं पंढरीकडे तोंड करा, 3 पावलं चला. कुणीकडे पंढरी? इकडे ना. माझ्याकडे बघू नका, मी तुमच्या गावात नवीन आले, माझं काय गाव आहे वेही, मला माझ्या गावात माहित आहे कुठे पंढरपूर. मला बरं का, इकडे 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 ना. मी इकडे तोंड केलं 3 पावलं चालले. माझा पंढरीकडे तोंड करून 3 पावलं चाललात ना, माझा पंढरीचा मालक तुमच्या घराकडे 47 पावलं चालतो. इतकं मन मोठं माझ्याकडे. तुम्ही वाखरीपर्यंत जा, तोपर्यंत देव तुमच्या घरी पोहोचलेला असतो. तारखेचा राणा आपण तिथे जायच्या आधी तो इथे आलेला असतो. एवढी ताकद जर त्या सामर्थ्यात आहे, मग काय हरकत आहे? मार्ग धरा. आणि त्या वाटेवर जेव्हा तुम्ही चालता तेव्हा त्या वाटेवर काळाला घाबरायची गरज बिलकुल नाही. सामर्थ्याने उभे टाका. वारीत तर तुम्ही कधीच मरणार नाही. मेलं तर त्याच्यासारखं भाग्य दुसरं जमत असं काही हरकत नाही. आम्हाला जमत मग आम्ही काय करावं? म्हणजे आमच्या दिवसाला घाबरायची गरज नाही. काहीच करू नका. रथ कराई कायदेशी वजन जास्त येते मला. उडाले म्हणजे आहे की नाही, म्हणजे अजून लई तारका बाकी आहेत माझ्या भागाचे. लोक आहे ना कीर्तन घेताना लई मजा करतात. विचार मारा, मग ते आपल्या सर्जनासारखं तुमच्यासारखी वारकरी माणसं असली तर नीट बोलते ती. माणूस जर येडा असला तर लई चित्र बोलतो फोनवर. ते कुशाल म्हणतात, तुमचा प्रोग्राम घ्यायचा होता. प्रोग्राम करते होय मी, तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. काय लोक बोलत्या, सगळ्यात भंगार शब्द. तुमची सुपारी किती? आम्ही सुपारी घेतो ना. काय बोलाल? पण त्याच्यापेक्षा भंगार. तुमचं तुम्हाला जाणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय? नाही नाही, गुत्त दे तुझं सोयाबीन खुरपीते मुका दवय मी. त्याच्यापेक्षा ही चित्र तुमचा ढोलकीवाला तुम्ही जाणा. म्हणजे नालायकाला माहित सुद्धा नाही याला पाखावाच म्हणतात. ढोलकीवाला म्हणतोय ढोलकीवाला. अरे दादा, नाही तुमचा बी दोष नाही. कचकच कांद्याचा गवाळ, त्याला भजन कसं कळल मला. त्याची आखी जिंदगी तू यासाठीच गेले. जेवढे गेले तेवढे. बरं खरं सांगा, विनोद बाजूला राहू द्या, ज्याला स्त्रीचा आदर करता आला नाही त्याला धर्म सांभाळता येणार आहे? यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. काय ताकद असते ना महाराज. सामर्थ्याने लक्षात घ्या. असं माऊली फार गोड वर्णन करतात. ज्याला माय कळाली ना, ज्याला बाप कळालं ना, त्याला पंढरीचा पांडुरंग समजून घ्यायची गरज नाही. माऊली सांगतात, माय जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. या विषयात फार आम्हाला अवघडत जायचं नाही. आम्हाला
आमचे दिवस जर निर्भय घालवायचे असतील, आमचे दिवस जर आम्हाला समाधानात घालवायचे असतील तर आम्हाला तुझ्या नामचिंतनात राहणं गरजेचं आहे. एवढी एकच गोष्ट. सांगड बांधारी बांधारी भक्ती, सांगड बांधारी बांधारी भक्ती, नारायण नामाची, नारायण नामाची, नारायण नामाची. सांगड बांधारी ज्ञानदेव म्हणजे काय व्यासाची या खुणा. आता तुमच्या खुणा करायला मी व्यास बी नाही, ज्ञानदेव बी नाही माणूस. असं कारभार काय सांगता. असू दे असू दे. आणि तुम्ही लय विचार करीत जाऊ नका. लोक आखो कीर्तन सोडतात तर कोणा म्हणतात ताईला चिठी दिली होती महाराज. चिठ्ठीमध्ये काही नसतंय. कोणतरी येणार आहे त्याच्यामुळे थोडं 10 मिनिटं वाढवा किंवा आलेत म्हणून 10 मिनिटं एवढंच असतंय. पण लोक इतकी भंगार आहेत. अख्खं कीर्तन विसरणार. चिठी दिली होती तुला काय करायची, दिली होती तर दिली होती महाराज. काय करतोय अवघड आहे बाबा. त्याच्यामुळे माझं बी लय अवघड आहे. काय सांगताय, आम्ही तर कसंही केलं तरी अवघडच आहे महाराज. असं पण खरं सांगू, माणसं फार विचित्र बोलतात कधी कधी. मालकरी कधीच वाईट नसतो. माझं वाक्य आहे का ते म्हणाला, आम्ही डोळ्यानं बघितलं. मालकरी कधीच वाईट नसतो, वाईट लोक माळा घालतात. फरक लक्षात घ्या. महाराज कधीच वाईट नसतो, वाईट लोक महाराज होतात. हे तुम्हाला कळलं पाहिजे. खरं काय आणि खोटं काय. महाराज लोकांच्या पाया पडलेले लेकरू होतं म्हणे. माणूस आहे का पुत्री तुम्ही. अशी महाराजाच्या पाया पडण्याने पोरं झाली असती, बायको काय बॉम्बला गेली असते. अरे मी कशाला बोलू, तू कवर आहे म्हणतात. 9 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. इतका अंधश्रद्धेनं परमार्थ करत जाऊ नका रे. जर तरी देव समजून घ्या. विठ्ठल 40 स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. अजून दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. त्याला माणूस कळला नाही त्याला देव काय कळणार आहे. आणि जो माणसांची सेवा करतो तो साक्षात माझ्या अखिलकोट ब्रह्मांड चालक पांडुरंग परमात्म्याची सेवा करतो. कारण माणसातच देव हे कळलं पाहिजे रे दादा. ह्यात उच्च नीचता काहीच नाहीये. उच्च नीच काही नाही. इष्टी भाव भक्ती देखून या सामर्थ्य. आम्ही काय करावं, काही नाही देवा. संसारिक माणसं आहेत आम्ही. आम्हाला कुठं योग याग जमणार आहे, आम्हाला कुठं विधिवत ऐकलं जमणार आहे. आणि काय मला सांगा, 22-23 वर्षाची पोरगी मी काय एका पायावर बरं तपश्चर्या केली का मनात जाऊ नाहीच की. नलगती सायास जावे सुखे येतो घरा, योग याग विधी वायाची उपाधी. काय केलं दादा. तुमची लेकीसारखी लेख आहे. काय फरक आहे माझ्यात आणि तुमच्या लेखीत. फरक एवढाच आहे. माझा बाप माळकरी, माझी माय माळकरी, माझा आजा पंजा पंजाचा पंजा पंजाचे पंजाचे पंजा माळकरी. अख्खा आयुष्य संप्रदायात गेलं. डायरेक्ट तुळस घरात विठ्ठल, मुखात नाम, हातात ज्ञानेश्वरी, गात्याचं वाचन, हरिपाठाचं चिंतन. माय प्रेमी भाई फक्त विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलं. आज अख्खं जग आमच्या चरणावर नतमस्तक होतं का तर आम्ही त्याच्या चरणावर आयुष्यात मी जेवढं कमवलं दादा. 18 वर्ष झालं मी कीर्तन करते त्याला. तेव्हा जर हाय कितीची हाय 23चीच महाराज. इन 23चीच आहे. पण वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. आणि हा जो भाग आहे ना साक्षीदार दादा, खूप लहानपणापासून आमच्या विशाल दादा खूप लहानपणापासून यांनी माझी सेवा वाजवली. कीर्तनाला शेवा म्हणते ना, शेवा महाराज सेवा म्हणतात. कीर्तन प्रोग्राम नाही म्हणत, सुपारी नाही म्हणत, काय म्हणतात सेवा म्हणतात. आणि खरं कीर्तन जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. ज्या क्षणी कीर्तन चालू होतं त्या क्षणी जगाचा मालक इथं साक्ष द्यायला उभा असतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण. काय अधिकार आहे दादा. आणि मी आजपर्यंत सांगितलं नाही. माणसं म्हणतात कीर्तनाचे पैसे वगैरे. मी आयुष्यात जेवढं विशाल दादा मानधन घेतलं ना, जेवढं लोक म्हणतात किती जरा जास्त, किती तर किती त्याला काय असतं महाराज. ह्यांच्याकडनं कमी घेते, बाकीकडनं जास्त घेते महाराज. हे आमच्या जवळचे माणसं. मी आजपर्यंत जेवढे कीर्तनाचं मानधन घेतलं 1 रुपया मी संसारात दिला नाही. माझा तर संसार नाहीच, पण घरच्या बी महाराज. माझा अजून बाकी महाराज.
जे काही घरचं एकही नाही दिलं. आयुष्य काय असतं मला बरं माय संसारात काय लागतं बरं? नवरा चांगला लागतो. काय म्हणणं आहे तुमचं? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिंडवावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं मी ना कशाला टेन्शन घेते. बाई सामर्थ्यानं संसार करते. खरंय खोटे वगैरे रेडणीच्या बाया खरंय खोटे ग माय वगैरे वगैरे मागच्या. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारतो. माझं झाल्यावर येईल मला अक्कल असे संसारात. तसा हा जो परमार्थ आहे ह्याच्यातही धनीच चांगला लागतो. तो काय म्हणे सोपे आहे. फक्त काय पाहिजे? शहाणा तो ज्यानं कमावलंय तो अक्कलवान पण कमवायची पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त घालवायची पाहिजे. मी तर म्हणते कमवायचं सोपं आहे, घालवायचं अवघड. ज्याला कुठं घालवावं कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं. आता कुठं नाही का अक्कल पाहिजे घालवायची असं काम असतंय. काय खरं असतंय विषयाकडे. मी आजपर्यंत कधी सांगितलं नाही बरे मामा पाटील दादा आयुष्यात मी जेवढं कमवलं ना मी त्या सगळ्याचा मोह बदला. सगळे टाळकडे लक्ष दिलं. विशाल दादा तुम्हालाही माहित नाही. सर्जेराव दादा मी 6 मजली बांधकाम केलं विथ AC. हॉस्टेल लाईफ पेक्षा चांगली लाईफ. अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या मुलींना वारकरी शिक्षणाची सोय नाही अशा प्रत्येक मुलीसाठी हाय क्लास लाईफस्टाईल असणारी आध्यात्मिक शिक्षण संस्थांनी फक्त माझ्या कीर्तनाच्या परिसरावर उभं केलं आणि त्याचं उद्घाटन जून महिन्यात करणार आहे. अजून मी सोशल मीडियावर बी टाकलं नाही, कीर्तनात बी सांगितलं नाही. आज सांगू वाटलं त्याचं काय असतं जवळची माणसं. तर मग जून महिन्यामध्ये 14-15 जूनला शाळा भरतात. त्याच्या 6-7 दिवस आधी मी अजून तारीख नाही ठरवली. त्या दिवशी आमच्या गुरुवारी आमचं कीर्तन असणार. जयवंत दादा बोधले त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून त्या संस्थेचं उद्घाटन करणार आणि 6 मजली एका मजल्यावर 3 1 BHK. 1 BHK का तर मुलींना त्यांची सुरक्षितता सुद्धा लक्षात ठेवता प्रत्येकीला वेगळी सोय. हॉस्टेल लाईफ सारख्या बेड सिस्टीम सगळ्या गोष्टी प्रत्येक रूम मध्ये AC. शिक्षण सुद्धा AC हॉलमध्ये. कारण कसं आहे ना आम्हाला जे भोगावं लागलं ते आमच्या पुढच्या पिढीला भोगायला नाही लागलं पाहिजे. अहो माझे वडील माझ्या बापाने इतकं सहन केलं पोरगी कीर्तनकार करायला. लोक असं चालू कीर्तनात बसवायचे म्हणायचे पोरगी कीर्तन नाही करायचं असं चालू कीर्तनात बसवायचे. दादा एवढं भोगला. आता पुढच्या पोरी ज्यांना वाटतंय ना की मला शिवलीला पाटलासारखं व्हायचंय त्या मुलीला प्रत्येक सोयीसुविधा द्यायचा अधिकार माझ्याकडे असला पाहिजे म्हणून आयुष्य. मला सुद्धा हे कधी कधी म्हणतात अहो किती पळत आहे. रात्री कीर्तन अमरावतीला होतं ना आता इथं इंदापूरला आहे. कुठं अमरावती कुठं इंदापूर संध्याकाळी आता वेळलेला आहे. म्हणजे ही पळापळ करायचं कारणच तेवढं आहे. आणि पुन्हा लोक म्हणतात थोडं कमी करा की. अरे बाबा तुमच्यासाठी चाललंय. ही जी संस्था आहे तेवढ्याच पण विनंती आहे आयुष्यात जेवढं काही कराल ना दुसऱ्यासाठी जेवढंच दुसऱ्यासाठी करा. देव तुम्हाला कमी करणार. काय कमी केलं देवानं मला? प्रसिद्धी, पैसा, संपत्ती, धन, दौलत, ऐश्वर, समाधान सगळ्या गोष्टी दिल्या देवाने. फक्त नीतिमत्ता स्वच्छ असेल सगळं देतो देव. काय करावं काही नाही मला फक्त प्रेमानं बजाव. दोन्ही हात वर करा प्रेमाने. राम राम